भारताचं भविष्य घडवणारी तुमची पिढी आहे असं आतापर्यंत खूप जणांनी तुम्हाला सांगितलेलं असेल। आणि हे भविष्य घडवणारे शिक्षक आणि पालक सुद्धा इथे आहेत। हा त्रिगुणी संगम खूप चांगला आहे असं मला वाटतं, कारण यांच्या मार्फतच कशा रीतीने भारत घडू शकतो हे तर आहेच, पण एक पर्सनॅलिटी घडू शकते ते सुद्धा आपल्या लक्षात येईल। या तिन्ही ग्रुपना अपील होईल असं बोलत असताना मला त्या एका मुलीची गोष्ट तुम्हाला सांगायची आहे। ही मुलगी जन्म तिचा झाला अमेरिकेमध्ये, पण अतिशय गरीब कुटुंबामध्ये। तिच्या आई वडिलांना एकूण 22 अपत्य होते। या 22 अपत्यांपैकी ही 20वं अपत्य ही मुलगी। तिचा जन्म प्रीमॅच्युअर झाला होता, 7व्या महिन्यातच तिचा जन्म झाला, त्यामुळे ती अंडरवेट होती। सर्वसाधारणपणे 2.5 ते 4.5 किलो बाळाचं वजन असणं अपेक्षित असतं। हिचं वजन 2 किलो होतं। आणि जेव्हा ती अवघ्या 4 वर्षांची होती तेव्हा तिला पोलिओ सुद्धा झाला आणि त्यासोबतच स्कारलेट फीवर नावाचा एक आजारही झाला। या पोलिओचा परिणाम म्हणून तिचा एक डावा पाय जो होता तो डावा पाय कम्प्लिटली अधू झाला। आणि हा डावा पाय अशा रीतीने अधू झाला होता की त्यावरून ब्रेसेस लावल्याशिवाय ही कधीही चालू शकणार नाही असं डॉक्टरांनी तिला सांगितलं। आपण लक्षात घ्यायला हवं की ही मुलगी अवघ्या 4 वर्षांची आहे आणि तिला तेवढे वजनदार ब्रेसेस आपल्या डाव्या पायांवर चढवावे लागतात आणि त्याच्यानंतरच ती एखादं पाऊल टाकू शकते। पण अर्थातच एक पाऊल उचलून टाकायचं म्हणजे सुद्धा तिच्यासाठी ते खूप वेदनादायी असतं, कारण एवढं वजनदार सगळं उचलणं आणि मग पाऊल टाकणं इतकं अवघड असतं की चालणं तर फार दूरची गोष्ट राहिली। अशा परिस्थितीमध्ये ही मुलगी जेव्हा लहान होती आणि सगळ्या आपल्या मित्रमंडळींना खेळताना, बागडताना, पळताना बघायची, त्या प्रत्येक वेळेस तिला खूप वाईट वाटायचं की यातलं मी काहीच नाही करू शकत। लहान मुलांना किती खेळणं बागडणं आवडतं आपल्या सर्वांना माहीत आहे। अशा परिस्थितीमध्ये जेव्हा अशाच रीतीनं खेळताना तिनं अनेक आपल्या मित्रमैत्रिणींना पाहिलं, तेव्हा सहजपणे तिनं रडवेल्या डोळ्यांनी आईला प्रश्न विचारला की यांच्यासारखं पळणं तर दूर राहिलं, पण मी साधं चालू पण शकणार नाही का कधीच माझ्या आयुष्यात? आणि आईनं उत्तर दिलं, तू जर ठरवलंस तर तू त्यांच्यासारखं धावणं सुद्धा तुला शक्य होईल। आणि तेच शब्द त्या छोट्या मुलीच्या मनात इतके बिंबल्या गेले। तिची आई सुद्धा तिच्यासाठी इतकी डिव्होटेड होती। दररोज त्या आजारी पायाला, दुखऱ्या पायाला ती न चुकता मसाज करायची आणि जवळचं हॉस्पिटल, सगळ्यात जवळचं हॉस्पिटल फिजिओथेरपीसाठी जाण्यासाठीचं कुठे होतं? 80 किलोमीटर दूर। आणि ह्या सर्वात जवळच्या हॉस्पिटलमध्ये ती दररोज या मुलीला न चुकता घेऊन जायची आणि तिथे थेरपी देऊन न चुकता पुन्हा घेऊन यायची। अर्थात हा तो काळ होता जेव्हा वाहतुकीची साधनं सुद्धा फारशी अवेलेबल नव्हती, पण ही आई आपल्या मुलीसाठी तेवढं डिव्होटेड होतीही, कारण आईला सुद्धा वाटत होतं की आपल्या मुलीचं स्वप्न पूर्ण झालं पाहिजे। आणि वयाच्या 9व्या वर्षी या मुलीनं पायाचे ब्रेसेस काढून टाकले। मला ह्या ब्रेसेसची गरज नाही, मला आता चालायचंच आहे, म्हणून ती चालायला लागली। अर्थात मी तुम्हाला एका वाक्यात सांगितलं, तिने ब्रेसेस काढून फेकले आणि ती चालू लागली, पण तिच्यासाठी अजिबात सोपं नव्हतं। प्रत्येक पाय उचलताना तिला वेदना तेव्हाही होत होत्या, धडपडत होती, पडत होती, रडत होती, तरी पुन्हा उठत होती आणि तरी पुन्हा ती चालत होती। आणि तिला खंबीर प्रेरणा देण्यासाठी तिची आई नेहमीच तिच्या मागे असायची। अशा परिस्थितीमध्ये वयाच्या 16व्या वर्षी तिचा ऑलिम्पिक्समध्ये नंबर लागला। जी चालू शकत नव्हती 4 वर्षाची मुलगी, 9व्या वर्षी जिनं ब्रेसेस फेकून दिले, ती या पद्धतीनं गतिमान झाली स्वतःच्या पायांवर की वयाच्या 16व्या वर्षी तिचा ऑलिम्पिक्सला नंबर लागला, तोही रनिंगसाठी। आणि त्या रनिंगच्या स्पर्धेमध्ये मेलबर्न ऑलिम्पिक होतं ते, आणि त्या मेलबर्न ऑलिम्पिकमध्ये हिनं ब्रॉन्झ मेडल मिळवलं।
ऑलिम्पिकच्या पहिल्याच स्पर्धेमध्ये तिनं एक मेडल मिळवलं आणि आता तर तिचं स्वप्न आणखी उंच झालं आणि आता तिनं ठरवलं की मला गोल्ड मेडल मिळवायचं आहे. आणखी 4 वर्ष मध्ये होते. आपल्याला माहित असेल ऑलिम्पिक हे दर 4 वर्षांनी भरवलं जातं. 1960चं रोम ऑलिम्पिक जेव्हा आलं तेव्हा हिनं एवढी तयारी केलेली होती की त्या रोम ऑलिम्पिक्समध्ये हिनं सलग 3 गोल्ड मेडल्स मिळवले, एक मोठा विक्रम केला. आणि ज्या 4 वर्षाच्या मुलीला चालताही येत नव्हतं, ती 4 वर्षाची मुलगी 1960च्या रोम ऑलिम्पिकमध्ये जी तरुणी झालेली होते त्या तरुणीनं 3 गोल्ड मेडल तर मिळवलंच, पण ती त्याच विक्रमांमुळे द फास्टेस्ट वुमन इन द वर्ल्ड अशी नावाजली गेली. हे सगळं कुणामुळे शक्य झालं? एक तर विद्यार्थी, म्हणजे तुम्ही विद्यार्थी मित्रमैत्रिणी आहात त्यांच्यासाठी सांगेल की एकतर तिनं स्वतः जो निर्धार ठेवला होता, निर्णय घेतला होता, त्यावर तिनं सातत्य राखलं. कितीही अडचणी आल्या तरी सुद्धा ती अजिबात डगमगली नाही, हे महत्वाचं एक कारण. त्यानंतर तिच्या वडिलांनी, तिच्या आईने सुद्धा तिला खूप खंबीर साथ दिली. प्रत्येक वेळेस तिची आई तिच्या सोबत होती, हे दुसरं कारण. आणि तिला रनिंगसाठी कोणी सांगितलं होतं? शिक्षक महत्वाचे असतात जे मी म्हटलं ना, हे ते तिसरं कारण. कारण जेव्हा तिला चालता येत होतं थोडंफार, जेव्हा ती थोडंफार धावू शकत होती, तेव्हा तिनं बास्केटबॉल खेळायला सुरुवात केली होती. पण बास्केटबॉलमध्ये ती ज्या पद्धतीनं धावते ते सगळं तिचं कौशल्य बघून तिच्या एका सरांनी तिला सांगितलं होतं की बास्केटबॉलवर लक्ष केंद्रित करण्याच्या ऐवजी तू धावण्यावर लक्ष केंद्रित कर, त्या धावण्यामध्ये तुला यश मिळेल. जे म्हणतात ना की गुणपारखी असणं खूप गरजेचं असतं, हे शिक्षक असे गुणपारखी असतात, ज्यामुळे त्यांनी तिचा तो गुण पारखला आणि म्हणून ती एवढी मोठी झाली. मला वाटतं आता सगळ्यांना आपल्याला अपेक्षा असेल तिचं नाव जाणून घेण्याची. तिचं नाव आहे विल्मा रुडॉल्फ. या विल्मा रुडॉल्फच्याच संदर्भाने मी पुढेही बोलणार आहे. जर ती एक व्यक्ती, एकच उदाहरण देणार आहे, बाकीचे सगळे उदाहरणं देण्याची आवश्यकता सुद्धा भासणार नाही. हे एक उदाहरण जरी आपण लक्षात ठेवलं तर आपण पुढे काय करू शकतो हे आपल्याला जाणवत राहील. खरं तर या विल्मा रुडॉल्फच्या बाबतीत जर बघितलं तर तिच्या अनफेवरमध्ये, तिच्या फेवरेबल नसणाऱ्या किती कंडिशन्स होत्या? प्रचंड कंडिशन्स होत्या. एकतर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ती अत्यंत गरीब कुटुंबामध्ये जन्म तिचा झालेला होता. दुसरा मुद्दा, ती एकूण 22 अपत्यांपैकी 20वी अपत्य होती. म्हणजे इतक्या मुलांकडे लक्ष देताना आई वडिलांचा वेळ किती डायव्हर्ट होत असतो आणि त्यातून हिला किती वेळ मिळत असेल त्याचा अंदाज आपण लावू शकतो. त्यानंतर आताही मुलींना बरेचदा मागे खेचलं जातं किंवा त्यांच्याबद्दल फार चांगलं बोललं जाईल याची गॅरंटी नसते. तिचा तर जन्म त्या काळात झाला होता, ती एक मुलगी होती, हे पण तिच्या कुठेतरी फेवरेबलमध्ये नसणं अशा पद्धतीने एक होतं. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्या काळामध्ये वर्णद्वेष खूप मोठ्या प्रमाणामध्ये होता आणि ही काळ्या वर्णाची होती. म्हणूनच मला आणखी पुढे एक सांगावं वाटतं, जेव्हा 3 मेडल्स तिनं ऑलिम्पिकमध्ये घेतले आणि तिच्या होम टाउनमध्ये तिचा सत्कार करण्यात आला होता, तेव्हा त्या सत्काराप्रित्यर्थ तिनं जे उत्तर दिलं त्यामध्ये तर तिनं अनेक ॲथलीट्सना प्रेरणा मिळेल, विद्यार्थ्यांना प्रेरणा मिळेल असं तर ती बोललीच. पण ते सगळं बोलत असताना तिनं याचाही उल्लेख केला की वर्णद्वेष थांबला पाहिजे आणि समानता निर्माण झाली पाहिजे. म्हणजे खेळाडू असणं, स्वतःच्याच प्रॉब्लेममध्ये ॲक्च्युली ती इतकी गुरफटलेली होती तरी सुद्धा समाजाची जाणीव असणं आणि त्या सामाजिक जाणीवेच्या अनुषंगानं इतरांना आपण प्रेरित करणं, ही सुद्धा बाब मला तिच्या संदर्भानं अतिशय महत्त्वाची वाटते, जी आपण लक्षात घेतलीच पाहिजे. हे सगळं करत असताना तिचा प्रवास खरंच अजिबात सोपा नव्हता बरं. म्हणजे 4 वर्षाची ते ब्रेसेस घालणारी एक छोटी मुलगी, जिचा पाय उचलला जात नाही, ते 3 मेडल्स मिळवून अगदी द फास्टेस्ट वुमन इन द वर्ल्ड हे बिरुद तिच्या अगोदर लागणारी ती तरुणी, यामधला प्रवास तिचा अतिशय सोपा नव्हता. मला वाटतं मी अवघ्या काही मिनिटांमध्ये सांगितला, पण तो एक एक क्षण सुद्धा तिला किती अवघड जात असेल याचा विचार आपण केला पाहिजे. आणि मग या विल्माची एक महत्त्वाची बाब मला ही जाणवते, ती म्हणजे जी गोष्ट तिची उणीव समजली जात होती त्याच गोष्टीला तिनं इतकं ताकदवान बनवलं की त्याच्याच जोरावर तिनं 3 गोल्ड मेडल्स मिळवले.
ती पायानं अधू होती, त्या पायामुळे तिला चालताही येत नव्हतं. पण याच आपल्या कमकुवतपणाला तिनं इतकं सामर्थ्यवान बनवलं. मेडिकल सायन्स सुद्धा जिथे सांगत होतं की ब्रेसेस शिवाय ही अजिबात चालू शकणार नाही, ब्रेसेस फेकून देऊन तिनं आपल्या पायामध्ये सुद्धा एवढी ताकद निर्माण केली की त्याच पायांच्या जोरावर ती धावत राहिली आणि 3 गोल्ड मेडल तिनं आपल्या पदरात पाडून घेतलेले होते. कमकुवतपणाही आपलं सामर्थ्य ठरू शकतो, प्रोव्हाइडेड दॅट आपण त्यावर व्यवस्थितरित्या काम केलं पाहिजे. त्यासोबतच आणखी विधिलिखित बदलणं ज्याला म्हणतो ना आपण, ते सुद्धा बदलण्याची ताकद हिच्यामध्ये होती, निर्धार तिचा तो होता. म्हणूनच जेव्हा मेडिकल सायन्स स्वतः सांगत होतं की हिला आता कधीही आयुष्यात चालता येणार नाही, तेव्हा तिनं आपल्या चिकाटीच्या सहाय्यानं, सातत्याच्या सहाय्यानं आणि कितीही परिश्रम घ्यावे लागले तरी हरकत नाही, पण परिश्रम मी घेणारच आहे असं ठरवून ज्या पद्धतीनं ती प्रयत्न करत राहिली, त्या प्रयत्नांच्या जोरावर तिनं हे एक प्रकारे विधिलिखित सुद्धा थांबवून टाकलं किंवा बदलून टाकलं असं आपल्याला म्हणता येईल. तुम्हाला पाणिनीची सुद्धा आठवण असेल कदाचित. हा पाणिनी छोटा जेव्हा होता तेव्हा कोणीतरी त्याचा हात पाहिला, ज्योतिष ज्याला आपण म्हणतो तसा हात पाहिला आणि सांगितलं की तुझ्या हातावर शिक्षणाची रेष नाही, त्यामुळे शिक्षण योग तुझ्या हातात, तुझ्या नशिबात अजिबात नाही. हा छोटासा मुलगा होता पाणिनी, त्यानं तिथेच कुठेतरी अणकुचीदार वस्तू पडली होती, ती अणकुचीदार वस्तू उचलली, आपल्या हातावरती शिक्षणाची रेषा मारली आणि त्या गुरूंना दाखवलं की बघा आता माझ्या हातावर शिक्षणाची रेषा आहे, मी शिक्षण मिळवूनच दाखवेन. आणि ह्याच पाणिनींना आपण संस्कृत भाषेचे जनक म्हणून ओळखतो, संस्कृत भाषेचे व्याकरणकार म्हणून ओळखतो. त्यांनी अष्टाध्यायी हा जो निबंध लिहिलेला आहे, तो निबंध विदेशातल्याही भाषा तज्ज्ञांना भुरळ पाडतो आणि ते विदेशी तज्ज्ञ सुद्धा, भाषा तज्ज्ञ सुद्धा या अष्टाध्यायी या त्यांच्या ग्रंथाचा अभ्यास करतात. मला वाटतं म्हणूनच कदाचित म्हटलं जात असेल की हाथों की लकीरों में क्या लिखा है, हाथों की लकीरों में क्या लिखा है, नसीब तो उनके भी होते हैं जिनके हाथ नहीं होते. याच पद्धतीनं या विल्मानं सुद्धा स्वतःचं विधिलिखित बदललं होतं आणि खूप मोठी जंप घेतलेली होती किंवा खूप मोठी गरुड भरारी तिनं घेतलेली होती आणि एवढ्या मोठ्या नावारूपाला ती आलेली होती. अर्थात मी जे म्हणाले की प्रत्येक वेळेस एक एक पाऊल उचलताना तिला वेदना होत होत्या, पडत होती, धडपडत होती, वेदनेनं रडत होती, तरी सुद्धा ती चालत होती. आपण आपल्या आयुष्यामध्ये जर बघितलं तर कुणाला तरी पायाला कधीतरी ठेच लागली असेल, पाय कधीतरी मुरगळला असेल आणि तसं दुखरा पाय घेऊन चालणं किती अवघड जातं आपल्याला माहीत आहे. आणि ह्या सगळ्या ठेचा किंवा पाय मुरगळण्यापेक्षाही भयानक बाब तिच्या पायामध्ये झालेली होती. पाय पूर्णतः वाकडा झालेला होता आणि तरी सुद्धा ही सगळं करत होती. तिला जेव्हा 9 वर्षाची असताना तिनं ब्रेसेस फेकून दिले आणि चालण्याचा प्रयत्न करायला लागली, थोडंफार चालू लागली. त्यानंतर जेव्हा शाळेमध्ये रनिंगच्या स्पर्धा व्हायच्या, त्या स्पर्धांमध्ये जेव्हा ती भाग घेऊ लागली, त्या स्पर्धांमध्ये भाग घेतल्यावर तिला लगेच पहिलं प्राइज मिळत असेल का? अजिबात नाही. कारण तिच्या कॉम्पिटिशनमध्ये कोण होते? सगळे सुदृढ मुलं मुली होते आणि ही आत्ता चालू लागली होती. तेही त्या दुखऱ्या पायासहित तिला चालायचं होतं, पोलिओ झालेल्या पायासहित तिला चालायचं होतं. अशा परिस्थितीमध्ये अनेकदा ती अपयशी सुद्धा झाली, पण अपयशाला तिनं खूप मोठं होऊ दिलं नाही स्वतःपेक्षा. आणि अपयश आलं तरी हरकत नाही, आज जर मी चालू शकते तर उद्या मी डेफिनेटली पळू शकते, आणि जर मी पळू शकत असेल तर मी याहीपेक्षा फास्ट वेगाने पळू शकते. हे तिच्या मनात एवढं तिनं बिंबवलेलं होतं की कितीही वेळा ती पडली, कितीही वेळा अपयशी झाली तरी तिला त्याच्याबद्दल काहीच वाटत नसे. ठीक आहे, हा एक प्रसंग माझ्या आयुष्यात आला, या पुढेही मला अजून जायचं आहे हे तिला जाणवत होतं. माझ्या विद्यार्थी मित्रमैत्रिणींना मी आवर्जून सांगू इच्छिते, बरेचदा म्हणजे अनेक वेळा असं म्हणावं लागेल की आपल्या आयुष्यातही असे प्रसंग येतात जेव्हा आपल्याला काहीतरी एक स्वप्न असतं की मला त्या स्पर्धेमध्ये फर्स्ट यायचं आहे, तिथे टॉपर करायचं आहे, आणि कधीतरी असं होतं की त्यामध्ये अपयश येतं आणि अपयश आलं की आपण इतके डगमगून जातो किंवा स्वतःला इतके कमी लेखायला लागतो की आपण आपलं स्वप्न सोडून देतो.
पण या विल्माकडून आपण तो आदर्श घेतला पाहिजे. अपयश कितीही आले असले तरी आपलं स्वप्न जर ठरलेलं असेल तर डेफिनेटली त्या स्वप्नापर्यंत आपण पोहोचलंच पाहिजे. काळ कितीही लागेल, मेहनत कितीही घ्यावी लागेल. करावं काय लागतं? फक्त परिश्रम घ्यावे लागत असतात. आणि हे परिश्रम घेण्याची जर आपली तयारी असेल तर डेफिनेटली कोणतंच स्वप्न आपल्याला अपूर्ण सोडून देण्याची गरज भासत नाही. तिनं जेव्हा निर्धार केला की मला तिथपर्यंत पोहोचायचं आहे किंवा मला या रीतीनं फक्त चालायचं नाही तर धावायचं आहे, तेव्हा तिच्या निर्धारामध्येच खूप मोठी गोष्ट दडलेली होते. असं म्हणतात की अ डिझायर चेंजेस नथिंग. आपल्याला इच्छा असते की हां, मी गॅदरिंगमध्ये एक नाटकामध्ये पार्टिसिपेट केलं आणि मला फर्स्ट नंबर मिळाला तर किती छान होईल, किंवा या वर्षी जर मी टॉपर ठरले किंवा ठरलो तर किती छान होईल, असं स्वप्न किंवा इच्छा असते. बट अ डिझायर चेंजेस नथिंग. फक्त इच्छा असून उपयोग होत नाही. अ डिसिजन चेंजेस समथिंग. जर आपण डिसिजन घेतलं की यस मला टॉपर व्हायचंच आहे किंवा मला ते पारितोषिक मिळवायचंच आहे, तर कदाचित आपण त्या मार्गावर लागलेलो असू, त्यामुळे थोडाफार बदल नक्की घडणार आहे. बट अ डिटर्मिनेशन चेंजेस एव्हरीथिंग. आपण जेव्हा डिटरमाइंड असू ना, जेव्हा निर्धार असेल ना आपल्यामध्ये की यस मला हे करायचंच आहे, मग कितीही अडथळे मध्ये येऊ देत, आपण त्या अडथळ्यांना अजिबात जुमानत नाही. आणि ते सगळे अडथळे जे येत आहेत ते आपल्याला ऑब्स्टॅकल म्हणून किंवा भिंत म्हणून मध्ये थांबतात आणि आपल्याला थांबवतात असं आपण अजिबात मानणार नाही. उलट आपण त्यावेळी असं मानायला लागतो की हे अडथळे यासाठी आलेले आहेत की खरंच माझं मनोधैर्य किती पक्क आहे, त्या स्वप्नापर्यंत जाण्याची माझी जिद्द किती पक्की आहे हे मला आता समजणार आहे. अशा रीतीनं त्या अडथळ्यांना आपण मानलं पाहिजे. हिच्यासमोरही तो शारीरिक अपंगत्व होतं, ते केवढा मोठा अडथळा म्हणून समोर आलेलं होतं, पण तिनं त्याला अडथळा मानलं नाही. माझं मनोधैर्य त्याच्यापेक्षाही किती उच्च आहे हे तिनं स्वतःला सांगितलं आणि त्या जोरावर द फास्टेस्ट वुमन इन द वर्ल्ड ती बनली सुद्धा. म्हणून या साऱ्या गोष्टी महत्त्वाच्या असतात ज्या आपण लक्षात घेणं गरजेचंच आहे. त्यासोबतच जे मी म्हटलं की आईचं सुद्धा योगदान खूप महत्त्वाचं असतं. आणि अर्थात इथे वडील मंडळी पण असतील तर त्यांनाही सांगेन मी की अशा सुद्धा भरपूर बाबी सांगता येतील की जिथे वडिलांनी खूप डिव्होटेडली आपल्या मुलांसाठी काम केलं आणि म्हणून मुलं मोठी झाली. या विल्माच्या प्रसंगामध्ये मी जरी आईचा उल्लेख करत असले तरी वडिलांनी लगेच मस्तपैकी आता आपली काही गरज नाही, आपण काही केलं नाही मुलांच्या आयुष्यामध्ये तरी सुद्धा चालतं असं म्हणून बिनधास्त होण्याची अजिबात आवश्यकता नाही. सो ही आई एवढे 22 मुलं असताना सुद्धा या आपल्या अपंग मुलीकडे ज्या पद्धतीनं लक्ष देत होती तेही खूप महत्त्वाचं होतं. आणि हे सगळं करत असताना प्रत्येक वेळेस आपली जिद्द ठेवून आपल्या शिस्तीनं व्यवस्थितरित्या जे विल्मा रुडॉल्फ करत होती ती बाब सुद्धा आपण अवश्य लक्षात घेतलीच पाहिजे. एक प्रयोग करण्यात आला होता, म्हणजे शिस्त किती महत्त्वाची असते. हिला सुद्धा कधी वाटलं नसेल का की प्रत्येक वेळेस आपण म्हणजे दिवस उजाडला की पुन्हा चालण्याची प्रॅक्टिस करायची आहे, पुन्हा लवकर चालता येणार नाही, पुन्हा आपल्याला आधाराची गरज पडेल, पुन्हा आपण पडणार आहोत, धडपडणार आहोत आणि तरीही पुन्हा चालायचं आहे. हे जेव्हा वारंवार तिला डोळ्यांसमोर दिसत होतं, ती अनुभवत होती, तेव्हा तिला एकदाही वाटलं नसेल का की खरंच काय करायचे आपल्याला हे, त्याच्यापेक्षा जाऊ देत ना, बसून राहू. डॉक्टर सुद्धा सांगतात की तुला ब्रेसेस शिवाय चालता येणार नाही, मी इतका प्रयत्न करत आहे, मला अजूनही चालता येत नाही, त्या अर्थी मला भविष्यात कदाचित कधीच चालता येणार नाही, त्यापेक्षा जाऊ देत, मी आता जशी आहे तशी आहे, असा विचार कदाचित तिच्या मनात येत असेल ना. पण तरी सुद्धा त्या विचारांपेक्षाही महत्त्वाची होती तिनं स्वतःला लावलेली शिस्त की मला हे करायचं आहे तर करायचं आहे. आणि आपल्या आयुष्यातली शिस्त आपण खरंच बघायला हवी. जेव्हा आपणही असं काही ठरवतो, आता तिथे सुद्धा ती मुलं ठरवत आहेत काहीतरी आपल्याला शिस्त बाळगायची आहे म्हणून, अशा परिस्थितीमध्ये ते मुलंही किती शिस्तशीर बसू शकतात हे सुद्धा ऑब्झर्व करणं हे महत्त्वाचं आहे. कारण स्वयंशिस्त जेव्हा असेल तेव्हा मग आपण पुन्हा रील्स स्क्रोल करत बसणार नाही. स्वयंशिस्त असते तेव्हा मग कोणीतरी आलं म्हणून गप्पा मारण्यामध्ये भरपूर सारा वेळ घालवला असं सुद्धा होणार नाही.
आणि जेव्हा आपण स्वतःला शिस्त लावलेली असते तेव्हा डेफिनेटली कितीही काहीही अट्रॅक्शन्स आले तरी त्या अट्रॅक्शन्सना दूर सारून पुढे कसं जायचं आहे हे ठरवता येतं आणि ते सगळे अट्रॅक्शन्स दूर सारता येतात. मी तुम्हाला सांगत होते मार्शमेलो थिअरीबद्दल. मार्शमेलो नावाचं एक चॉकलेट म्हणूया, चॉकलेट नसतं ॲक्च्युली ते, पण ते चॉकलेटसारखा प्रकार असतो जे अमेरिकेतल्या लहान मुलांना खूप जास्त आवडतं. मग अशा परिस्थितीमध्ये अगदी छोटी छोटी मुलं एका वर्गात बसवण्यात आली होती आणि त्यांच्यासमोर हे मार्शमेलोनी भरलेले सगळे बाउल्स ठेवण्यात आलेले होते आणि त्यांना सांगण्यात आलं होतं की आम्ही आता थोड्या वेळाने परत येऊ आणि तुम्ही या मार्शमेलोंना अजिबात टच सुद्धा करायचं नाही, ते बिलकुल खायचे नाहीत. लहान लहान मुलं मार्शमेलो म्हटलं की त्यांच्या तोंडाला पाणी सुटतं. बाउलभर मार्शमेलो आपल्या समोर दिसत आहेत, आपल्या हक्काचे आहेत, पण आम्ही परत येईपर्यंत तुम्ही त्याला हात पण लावायचा नाही असं सांगण्यात आलेलं आहे. बरं, त्या रूममध्ये दुसरं एंटरटेनमेंटचं काहीही साधन नाही. ही मुलं पण जी आहेत ती सगळी एकमेकांना अपरिचित मुलं आहे. प्रत्येकासमोर तो बाउल भरून ठेवलेला आहे आणि ही मंडळी जी आम्ही येईपर्यंत खायचं नाही म्हणतात ती मंडळी परत कधी येतील हे पण त्यांनी सांगितलेलं नाही. आता त्या मुलांच्या दृष्टिकोनातून जस्ट विचार करा. समोर आवडीचे ते मार्शमेलो दिसतायत, वेगवेगळ्या रंगाचे, वेगवेगळ्या आकाराचे दिसतायत. कधी एकदा तोंडात जातील आणि मस्त चव मिळेल असं त्यांना वाटतंय, पण तरी सुद्धा हात लावायचा नाही. सगळीकडे ते कॅमेरे वगैरे लावण्यात आलेले होते आणि बऱ्याच वेळानंतर मग ते संशोधक परत आले. त्यांनी जे काय फाइंडिंग्स घ्यायचे ते घेतले आणि काही वर्षांनंतर त्या संशोधकांनी या मुलांचा पाठपुरावा चालू ठेवलेला होता ते मोठे होत असताना सुद्धा. आणि नंतर त्यांच्या फाइंडिंग्समध्ये कन्क्लुडिंग फाइंडिंग असं निघालं की ज्यावेळी मुलं ते मार्शमेलो खाण्यापासून स्वतःला जी मुलं रोखू शकली नाहीत आणि ती माणसं येण्याची वाट पाहीपर्यंत थांबू शकले नाहीत, त्यांचं आयुष्यही सर्वसाधारण कसं बसच झालंय. पण ज्यांनी संयम पाळला आणि ते येईपर्यंत खरोखर त्या मार्शमेलोला टच सुद्धा केलं नाही, ते त्यांच्या आयुष्यात सुद्धा खूप मोठे झाले. कारण त्यांना त्या क्षणापासून कदाचित लक्षात होतं की डिसिप्लिन महत्वाची आहे, संयम महत्वाचा आहे आणि त्यासोबतच जर आपण ठरवलं आहे की त्याला टच सुद्धा करायचं नाही तर ते आपण ठरवलेला नियम आपण पाळणं सुद्धा तेवढंच महत्वाचं आहे. आपण किती वेळा नियम करतो, उद्याच्या दिवसभरात माझा हा अभ्यास झालाच पाहिजे, बरं कोणत्याही परिस्थितीत मी हा अभ्यास करणारच आहे. कोणीतरी मैत्रीण भेटते, कोणीतरी पाहुणे घरी येतात आणि त्या अभ्यासाचा विसर सुद्धा आपल्याला पडून जातो. आणि अशा परिस्थितीमध्ये जर स्वप्न आपण खूप मोठे पाहत असू, त्या स्वप्नांपर्यंत आपल्याला जायचं असेल तर खरंच या रीतीनं संयम पाळणं, निर्धार ठेवणं आणि जो निश्चय केलेला आहे तो पूर्ण करणं अत्यंत गरजेचं ठरतं. म्हणूनच अब्राहम लिंकन असं म्हणतात की स्वयंशिस्त म्हणजे काय आहे तर शॉर्ट टर्म मध्ये तुम्हाला काय मिळत आहे आणि लॉंग टर्म मध्ये तुम्हाला काय मिळणार आहे, त्या दोन्हीचा सारासार विचार करून ज्याची निवड तुम्ही करता तीच तुमची स्वयंशिस्त ठरणार आहे. ज्या मुलांनी शॉर्ट टर्मचा विचार केला की वाव आत्ता माझ्या जिभेवर ते मार्शमेलो जाईल आणि मला मस्त टेस्ट मिळेल, त्यांचं आयुष्य पुढे तसंच सामान्य राहिलं. पण ज्यांनी लॉंग टर्मचा विचार केला त्यांचं आयुष्य पुढे सुद्धा तेवढंच चांगलं झालं. म्हणून आपल्याही आयुष्यामध्ये जेव्हा अट्रॅक्शन्स येतात, शॉर्ट टर्मचा आनंद आपल्याला तेव्हा नक्की मिळणार असतो की वाव मैत्रिणीशी बोललं खूप छान वाटतं, पाहुण्यांशी बोललं खूप छान वाटतं, एखादी छोटीशी रील पाहिली एकदम मस्त वाटतं. पण त्याचा परिणाम लॉंग टर्मवर काय होणार आहे याचा जर विचार आपण केला नाही आणि प्रत्येक वेळेस या अशा अट्रॅक्शन्सची निवड आपण करत गेलो तर खरंच एवढं मोठं स्वप्न आपलं आपण पूर्ण करू शकू का हेही सांगता येणार नाही. जर विल्मा रुडॉल्फनं, जर डेमोस्थेनिसनं आपल्या शारीरिक व्यंगांवरही मात केली तर आपण तर सुदैवानं खूप चांगले आहोत. आपल्याला तर ह्या सगळ्या बाबी सुदैवानं कोणतेही असे आपल्या बाबतीत नसल्यामुळे आपल्याला पुढे जाणं खूप जास्त चांगलं आहे. डेमोस्थेनिसचं पण तुम्हाला माहित असेल, हा अगदी जेव्हा छोटा मुलगा होता आणि असं काहीतरी बोलण्याची स्पर्धा वर्गामध्ये होती म्हणून हा सुद्धा सगळ्या मुलांप्रमाणे समोर आला आणि वर्गामध्ये काहीतरी बोलायला लागला. बोलणं त्याचं पहिल्या शब्दापासून शेवटच्या शब्दापर्यंत इतकं तोत्र होतं की सगळे जण हसायला लागले होते.
आता खरं तर सगळेजण मला हसतात म्हणून मी उद्यापासून शाळेत जाणार नाही किंवा आता कोणाशी बोलणार नाही असा काहीही विचार ते बालमन करू शकलं असतं. पण त्यावेळेसही त्या बालमनातही त्यानं विचार केला की माझ्या तोत्रेपणामुळे जर हे सगळे मला हसत असतील तर मी असं बोलायला लागेन की माझ्या बोलण्यामुळे हे हसणारे मुलं उद्या टाळ्या वाजवायला लागतील. त्यानं काय केलं माहीत आहे? त्या जन्मजात तोत्रेपणा, त्याच्या जिभेमध्येच काही प्रॉब्लेम होता. सो त्यानं दोन्ही गालांमध्ये गारगोट्या ठेवून मोठमोठ्याने बोलायला सुरुवात केली. भरपूर सराव करावा लागला पण त्यामुळे त्याचे उच्चार बऱ्यापैकी स्पष्ट झाले. त्यानंतर त्याच्या असं लक्षात आलं की जर मला बोलायचं असेल कुणाच्या समोर, तोपर्यंत अर्थात तो वयानंही मोठा होत होता, आणि तेव्हा त्याच्या लक्षात आलं की मला जर बोलायचं असेल कुणासमोर तर माझा श्वास जर लांब लांब शब्द उच्चारायचे असतील, लांब लांब वाक्य उच्चारायचे असतील तर माझा श्वास तेवढा पुरला पाहिजे. हा विचार त्यानं केला आणि म्हणून श्वासावर त्यानं काम करायला सुरुवात केली, ज्याचा परिणाम म्हणून त्यानं डोंगर चढ उताराची सुरुवात केली. लक्षात घ्या हां, तू असं केलं पाहिजे हे त्याला कोणीही सांगितलेलं नव्हतं. हे सगळं तो स्वतः अनुभवत होता किंवा स्वतः उपाय शोधत होता. आपल्यालाही आयुष्यामध्ये जे प्रॉब्लेम्स येतात ना, दुसरे कोणीतरी येऊन सोल्युशन देतील याची वाट आपण पाहायला नको. आपण स्वतः त्यामध्ये सोल्युशन काय काढू शकतो याचा विचार जर आपण केला तर डेफिनेटली आपण ते सोल्युशन सगळे मिळवू शकतो. या डेमोस्थेनेसने नंतर मला मोठ्या आवाजातही बोलता यायला पाहिजे म्हणून तो सागर किनारी जायचा आणि लाटांचा जो मोठमोठा आवाज येतो त्या आवाजाशी स्वतःच्या आवाजाची स्पर्धा लावायचा आणि त्या लाटांचाही आवाज कमी वाटावा इतक्या मोठ्या आवाजात मला बोलता येईल या पद्धतीनं तो बोलायला लागायचा. आणि नंतर हाच डेमोस्थेनेस जो लहानपणी तोत्रा म्हणून हिनवलं जात होतं, ज्याच्यावर हसलं जात होतं, तो ग्रीक मधला एक मोठा वक्तृत्व असणारा व्यक्ती म्हणून जाणला जाऊ लागला. सगळ्या गोष्टींवर आपल्याला मात करता येते, फक्त आपण ते स्वतः ठरवलं पाहिजे. विल्माची आई सुद्धा काय म्हणाली होती की तू जर ठरवलंस तर तू धावू सुद्धा शकशील. म्हणून आपण ठरवायला हवं की आपल्याला खरंच कुठपर्यंत जायचं आहे आणि खरंच आपल्याला आयुष्यामध्ये काय करायचं आहे. शिस्त काय असते, शिस्त हा भाग इतका महत्वाचा आहे ना. या शिस्तीचं मला अजून उदाहरण द्यावंसं वाटेल. डेव्हिड गॉगिन्स नाव कदाचित तुम्ही ऐकलं असेल, नसेल ऐकलं तर त्यांच्याबद्दल पुस्तकं भरपूर अवेलेबल आहेत, पुस्तकं त्यांच्यावरची अवश्य वाचा. डेव्हिड गॉगिन्स बद्दल थोडक्यात सांगताना मी फक्त एवढंच म्हणेन, आपण म्हणतो की आर्मी, नेव्ही आणि वायुदल असे 3 दल असतात. अमेरिकेमध्येही हे 3 दल आहेत. या तिन्ही दलांना एकत्रित मिळून मिलिटरी असं म्हटलं जातं. सो या मिलिटरी मधलं नेव्ही सील हे असं युनिट असतं जे युनिट सगळ्यांपेक्षाही जास्त त्यांना टफ ट्रेनिंग मिळालेली असते सगळ्या बाबतीमध्ये. आणि मग जमिनीवरचं असो, पाण्यामधलं असो किंवा वायूमधलं असो, कुठलंही मोठं एखादं इन्सिडन्स घडलेला असेल आणि त्यांना जर सामोरं जायचं असेल तर ही नेव्ही सीलची टीम सामोरी पाठवली जाते. तर हा डेव्हिड गॉगिन्स हा एक नेव्ही सील, आणि अर्थातच त्यानं सुद्धा स्वतःला खूप शिस्त लावून घेतलेली. आणि त्या शिस्त कशी असते लक्षात घ्या. त्यानं त्याच्या वर्कआउटमध्ये त्या दिवशी ठरवलेलं होतं, सगळं वर्कआउट करत असताना काय काय टप्पे ठरवले होते, एक्सरसाइज करत असताना त्यामध्ये त्यानं ठरवलं होतं की मला 112 पुलअप्स मारायचे आहेत. आणि जसे एक एक पुलअप पुढे चालला, 110 नंतर वाटलं की जाऊ देत, आता 2 राहिले, नाही केलं तर काय बिघडतं. मग आणखी 1 केला, आता 111 पुलअप झाले, एकच पुलअप राहिला. पण पुन्हा त्याच्या एका मनानं त्याला सांगितलं की 1 तर पुलअप राहिला. इतके सगळे दिवस, इतके सगळे वर्ष तू नियमाने इमाने इतबारे सगळं काही वर्कआउट कंप्लीट केलं ना, 1 पुलअप नाही केला तर असं काय बिघडतंय. आणि मग त्यानं तो पुलअप केला नाही. 112 करायचे होते, त्याच्याऐवजी 111 केले. 1 पुलअप त्यानं टाळला आणि तो निघून गेला. घरी गेला पण शिस्तबद्ध मन त्याला गप्प बसू देईना ना. सारखी त्याच्या मनाची टोचणी त्याला लागत होती की मी 1 पुलअप आज कमी केला, मी माझी शिस्त मोडली, 1 पुलअप कमी केला, माझी शिस्त मोडली. तो घरी बसूच शकला नाही. तो पुन्हा परत तसाच जिम मध्ये गेला आणि त्याला 1 पुलअप करायचा होता. त्याने किती पुलअप केले माहिती आहे? त्यानं पूर्ण 112 पुलअप्स पुन्हा केले. शिस्त मोडली ना. आता शिस्त मोडल्याची ही शिक्षा घे, जेणेकरून मनात कधी येणार सुद्धा नाही की मला ही शिस्त मोडायची आहे म्हणून. अशा रीतीनं आपण जेव्हा ठरवतो की मला या विषयांचा अभ्यास कंप्लीट करायचा आहे,
मला या परीक्षेमध्ये एखादी स्कॉलरशिपच्या परीक्षेमध्ये आपण अपियर झालेलो असू, या स्कॉलरशिप परीक्षेमध्ये मला इतके गुण मिळवायचे आहेत जेणेकरून मला स्कॉलरशिप मिळेलच, हे सगळं करत असताना आपण आपला टाइम टेबल राखला असताना जर ह्या शिस्तीचं पालन करू शकत नसू तर लगेच डेव्हिड गॉगिन्सला आठवायचंय. फक्त एक पुलअप त्याचा राहिलेला होता, तर एक पुलअपच्या ऐवजी त्यानं पूर्ण 112 पुलअप केले. आपल्यामध्ये नेहमीच 2 मन असतात आणि एक मन नेहमीच आपल्याला सांगत असतं, कम्फर्ट झोनमध्ये त्याला राहायचं असतं, कशाला सकाळी उठायचं, झोपी जा, आज काय रविवार आहे, रविवारच्या दिवशी तर मस्त झोपलंच पाहिजे, किती वाजले, आत्ताशी 8 वाजले का, पुन्हा एकदा पांघरून घेऊन पुन्हा झोपी जा. हे कम्फर्ट झोन मधलं मन जेव्हा सांगत असतं तेव्हा या शिस्तबद्ध मनानं त्याला अशी सवय लावली पाहिजे की कम्फर्ट झोनपेक्षाही शिस्तबद्ध आयुष्य असणं जास्त महत्त्वाचं आहे. आणि जेव्हा असं म्हटलं जातं ना की ज्या मनाला तुम्ही जास्त खाद्य द्याल त्या मनाप्रमाणे तुम्ही वागायला लागलात तर ते मन जास्त पॉवरफुल ठरेल. त्यामुळे कम्फर्ट झोनमध्ये राहू इच्छिणाऱ्या मनाचं तुम्ही जर ऐकत असाल तर नेहमीच कम्फर्ट झोनमध्ये राहावंसं वाटेल. कम्फर्ट झोनमध्ये राहून आजपर्यंत कुणाचीही प्रगती झालेली नाही, कुणीही काही रुटीन आयुष्यापेक्षा वेगळं करू शकलेलं नाही. त्या मार्शमेलोवाल्या मुलांनी सुद्धा जे कम्फर्ट झोनमध्ये राहिले आणि आता खावंसं वाटतंय ना, मी आता खाऊन घेईन म्हणाले, त्यांनी सुद्धा मग पुढच्या आयुष्यामध्ये फारसं काहीही चांगलं केलं नाही. म्हणून आपण जर या कम्फर्ट झोनमध्ये राहणाऱ्या मनाला शांत बसवलं आणि शिस्त पाळणाऱ्या मनाला व्यवस्थितरित्या वर आणत राहिलो तर डेफिनेटली आपण शिस्त कधीच मोडणार नाही. कारण जेव्हा अशी शिस्त आपण ठरवत असतो तेव्हा आपल्याला इच्छा असते की आपण किती चांगल्या रीतीने पुढे जायचं आहे. मायकेल फेल्प्स हा पण स्विमर होता, याने सुद्धा भरपूर सारे विक्रम मोडलेले आहेत आणि नवीन विक्रम स्थापित केलेले आहेत. मायकेल फेल्प्सचं एक वैशिष्ट्य म्हणजे 365 डेज जी आहेत त्यातला एकही दिवस तो वर्कआउट चुकवत नसे. फॉरेनमध्ये ख्रिसमस हा सण अतिशय मोठा मानला जातो आणि एकच दिवसाचा तो तसा सण असतो, पण हा पठ्ठ्या सगळेजण आपापल्या घरी ख्रिसमस साजरे करत असताना सुद्धा हा अगोदर आपल्या वर्कआउटच्या ठिकाणी जायचा, वर्कआउट करायचा, त्याचं ते जेवढं स्विमिंग त्याला करायचं आहे, स्विमर आहे तो बेसिकली, त्यामुळे जेवढं स्विमिंग कंप्लीट करायचं आहे तेवढं सगळं स्विमिंग एकटा कंप्लीट करायचा, कोणीही त्याच्यासोबत नसायचं आणि मग घरी तो ख्रिसमस साजरा करायला जात असे. शिस्त ही अशी असते. त्यामुळे जर आपल्याला काही अचीव करायचं असेल तर सुरुवातीला काही गोष्टींचा त्याग आपल्याला करावा लागू शकतो, पण त्याग तो आपण जाणीवपूर्वक केला की येस माझं स्वप्न ते आहे म्हणून मला हा त्याग करावा लागत आहे, असं जर सगळं लक्षात असेल तर डेफिनेटली तो त्याग करताना आपल्याला काहीच वाटत नाही. किंबहुना मी त्याग करत आहे अशी सुद्धा भावना येत नाही. इतकं सिंपल असतं की मला हे करायचं आहे त्यामुळे मला ते करता येणार नाहीये, सो मी ते करणार नाहीये. म्हणजे मलाही आठवतं की तुमच्या एवढे मी आणि माझे भावंड जेव्हा होतो घरी भरपूर नातेवाईक वगैरे पण यायचे, पण अशा वेळी जर परीक्षा चालू असायच्या तर आम्ही त्यांना नुसतं हाय बाय सुद्धा काही करण्यासाठी जात नसू, कारण आम्हाला तेव्हा अभ्यास महत्त्वाचा असायचा. अशा रीतीनं आपल्याला अट्रॅक्शन्स टाळणं जमलं पाहिजे. कोणत्या गोष्टी डिस्ट्रॅक्ट करतात आपल्याला ते लक्षात घेणं जमलं पाहिजे आणि त्या सगळ्या गोष्टी टाळून आपल्याला पुढे कसं जायचं आहे हे आपण ठरवू शकलो पाहिजे. कधी कधी भीती पण वाटते, भीती अनेक गोष्टींची वाटते, अपयशाची वाटते, त्यानंतर आणखी वेगवेगळ्या गोष्टींची वाटत असते, पण ह्या भीतीवरही मात तेव्हाच करता येते जेव्हा आपण ज्यामुळे भीती वाटते ती गोष्ट वारंवार केली तर. जसं जर कुणाला स्टेजवर येऊन बोलण्याची भीती वाटत असेल तर त्याला पर्याय एकच आहे की वारंवार स्टेजवर यायचं आहे आणि जोपर्यंत भीती पूर्णपणे निघून जात नाही तोपर्यंत येऊन बोलण्याचा प्रयत्न करायचा आहे. आणि प्रत्येक वेळेस आपण लक्षात घ्यायचं की आज काय झालं होतं जे मला आता उद्या बोलताना टाळायचं आहे. अशा परिस्थितीमध्ये तुम्हाला एक बाब मी अवश्य सांगू इच्छिते. दामू धोत्रे नावाचे एक रिंग मास्टर होते, सर्कशीतले रिंग मास्टर असतात ना, सो ते रिंग मास्टर होते. त्यांचं एक पुस्तक प्रसिद्ध आहे, वाघ सिंह माझे सखे सोबती. फारसं मोठं पुस्तक नाही, आपण जर मिळालं तर अवश्य वाचा. त्या पुस्तकामध्ये त्यांनी त्यांचा एक प्रसंग, त्यांच्या बाबत घडलेला एक प्रसंग उद्धृत केलेला आहे. त्यांचं काम सगळ्याच त्या सर्कशीतल्या सगळ्याच प्राण्यांना ट्रेनिंग देणं आणि त्यांच्याकडून सर्कशीच्या वेळेमध्ये काम करवून घेणं हे त्यांचं काम होतं. आणि मग त्यांच्या हातातल्या चाबकाच्या आधारे आणि शब्दांच्या आधारे ते सगळ्या प्राण्यांना त्या पद्धतीनं वागवायला लावायचे.
पण त्या दिवशी असं झालं की हे नेहमीप्रमाणे सिंहिणीला पिंजऱ्यामधून घेऊन आले. सिंहीण तिचं जे काही तिला कसरती सादर करायच्या होत्या त्या कसरती सादर करू लागली आणि ही तिला आदेश देत होते. चाबकाच्या फटकाऱ्याच्या सहाय्यानं सुद्धा चाबकाचा आवाज करून तिला आदेश देत होते. आणि त्या दिवशी सिंहिणीचं काय बिघडलं होतं माहीत नाही. त्या सिंहिणीनं जोरदार पंजा त्यांच्या तोंडात लगावला. यांना लक्षात आलं की सिंहिणीचं काही बिघडलंय. सिंहिणीशी बिघडणं म्हणजे अगदी साधं सुद्धा भांडण होईल का जर झालं त्यांचं, तर अजिबातच नाही, अगदी प्राणांशीच गाठ. मग त्यांनी लगेच बाकीच्या सर्कशीतल्या लोकांना सुद्धा लगेच कळालं. त्यांनी मग पिंजरा आणला. मग यांनी छान पद्धतीनं तिला पुन्हा पिंजऱ्यात टाकलं. पिंजऱ्यातून ते तिला परत घेऊन गेले. बाकीच्या लोकांना, प्रेक्षकांना वाटत होतं की हा सगळा त्या सर्कशीतलाच एक भाग आहे म्हणून. प्रत्यक्षात काय झालं हे सर्कशीतल्या लोकांना आणि स्वतः या दामूंना माहीत होतं. दुसऱ्या दिवशी जेव्हा प्रयोगाची पुन्हा वेळ आली तेव्हा सर्कशीतल्या सगळ्या लोकांनी त्यांना सल्ला दिला की त्या सिंहिणीला आज त्या प्रयोगामध्ये अजिबात सामील करून घेऊ नका. तेव्हा दामू धोत्रेंचं उत्तर हे असं होतं की मी तिचा रिंग मास्टर आहे आणि जर मी आज तिच्या शिवाय प्रयोग केला, तिला दिसेल, तिला जाणवत राहील की तिच्या शेजार पाजारचे सगळे प्राणी सर्कशीमध्ये जात आहेत आणि तिला घेऊन जात नाहीये कोणी, याचा अर्थ तिला वाटायला लागेल की तिनं माझ्यावर विजय मिळवलेला आहे आणि बीइंग रिंग मास्टर, कोणत्याही प्राण्यानं माझ्यावर विजय मिळवणं हे सर्कशीला आणि रिंग मास्टरलाही परवडण्यासारखं नाही. त्यामुळे मी पुन्हा एकदा त्या सिंहिणीला घेणारच आहे आणि पुन्हा एकदा प्रयोग करणारच आहे. सिंहीण पिंजऱ्यातून मोकळी सोडलेली असते. जेव्हा कसरत ती करत असते तेव्हा अगोदरची एक जोरदार झापड तोंडावर बसलेली होती. पण बघा त्यांचं धैर्य किती होतं, त्यांचा विचार कसा होता की तिनं पुन्हा माझ्यावर ओव्हरपॉवर होऊ नये ना, म्हणून त्यांनी पुन्हा त्या सिंहिणीला नेहमीप्रमाणे आणलं आणि काहीच काल झालं नाही. याच पद्धतीने यांची बॉडी लँग्वेज, यांचा सगळा ॲटिट्यूड होता, सगळ्या सूचना देण्याचंही काम ते करत होते. आणि त्या दिवशी सिंहिणीनं मुकाटपणे सगळं त्यांचं ऐकलं आणि जे काही सांगितलं त्या सगळ्या कसरती तिनं केल्या. आणि जेव्हा तिचा पिंजऱ्यात जाण्याची वेळ झाली तेव्हाच ती पिंजऱ्यात गेली. भीतीला जर ओव्हर पॉवर होऊ द्यायचं नसेल तर आपल्याला या अशा सगळ्या बाबी लक्षात घेतल्या पाहिजेत. ज्याची भीती वाटते पण जे करणं आवश्यक आहे त्या बाबी जोपर्यंत आपण वारंवार करत नाही, त्यामधून प्रॅक्टिकल प्रॉब्लेम्स काय येतात हे जोपर्यंत आपल्याला जाणवत नाही तोपर्यंत सोल्युशन्स आपल्याला मिळू शकत नाहीत. म्हणून आपण वारंवार ती गोष्ट जर करायला लागू तरच अर्थात त्या भीतीवर किंवा त्या अपयशावर मात करणं आपल्याला शक्य होत असतं. म्हणून या सगळ्या बाबी आपण अवश्य लक्षात घेतल्याच पाहिजे. आणि जसं मी म्हणाले की तिच्या तुलनेमध्ये तर आपण खूप चांगल्या पद्धतीने आपलं आयुष्य चालू आहे. तिच्या इतकी वाईट परिस्थिती, विल्मा इतकी वाईट परिस्थिती आपली अजिबात नाही. आणि आपल्याला अगदी ऑलिम्पिक्समध्ये गोल्ड मेडल जिंकायचं एवढंही मोठं स्वप्न आपलं नाहीये. आपल्याला फक्त आपला अभ्यास छान करायचा आहे, करिअर आपलं चांगलं झालं पाहिजे, हे जर स्वप्न आपण बाळगत असू तर डेफिनेटली या सर्वांचा आदर्श आपण घेतला पाहिजे आणि त्या रीतीनं आपला निश्चय पूर्ण असला पाहिजे. अ डिटर्मिनेशन चेंजेस एव्हरीथिंग हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. आणि अर्थातच तिलाही भरपूर सारे अडथळे येत होतेच ना. जेव्हा ऑलिम्पिक्समध्ये तिचा नंबर लागला, तिचं सिलेक्शन झालं आणि ती ऑलिम्पिक्समध्ये धावणार आहे कळालं, तेव्हा बरेच जण तिला सांगत होते की आता तुला चालता येतंय ना, तेवढं पुरेसं नाहीये का, पुन्हा तू ऑलिम्पिकमध्ये धावण्यासाठी इतकी सगळी प्रॅक्टिस करशील, इतका सगळा वर्कआउट करत राहशील आणि जर त्या पायाला काही पुन्हा प्रॉब्लेम झाला आणि कायमची लंगडी होऊन बसली तर काय होईल, त्याच्यापेक्षा आता चालू फिरू शकते तेवढं पुरेसं नाहीये का. कदाचित त्यांना खरंच तिच्याबद्दल कळकळ वाटत असेल म्हणूनही चांगला अर्थानं ते सल्ला देत असतील. पण जेव्हा असं कोणी आपल्या इच्छेच्या विरुद्ध आपल्याला नाउमेद करत आहे तेव्हा नाउमेद व्हायचं की नाही व्हायचं हे सुद्धा आपण स्वतः ठरवावं लागतं. म्हणून तिनं सुद्धा त्यावेळेस तेच ठरवलं की ठीक आहे, कोणी काहीही बोलू देत, हिला जमणार नाही म्हणू देत किंवा काहीही म्हणू देत, मला जे प्राप्त करायचं आहे ते प्राप्त करणार आहेच. आणि म्हणूनच ही विल्मा, जिला सांगण्यात आलं होतं वयाच्या 4थ्या वर्षी की ही कधीच चालू शकणार नाही, ही कधीच चालू शकणार नाही, या शब्दांपासूनचा मी करून दाखवलं पर्यंतचा हा तिचा प्रवास आपल्या सगळ्यांसाठीच खूप प्रेरणादायी आहे. म्हणून ह्या सगळ्या बाबी जर आपण लक्षात घेतल्या तर डेफिनेटली आपण तेवढ्याच लेवलवर स्वतःचा निर्धार ठेवू शकतो. आपल्याला काय हवं आहे त्या सगळ्या गोष्टी आपण व्यवस्थितरित्या प्लॅन करू शकतो, लिस्ट आउट करू शकतो आणि त्या प्रत्येक लिस्ट मधली एक एक गोष्ट कशी कंप्लीट होत जात आहे ते आपण स्वतः पाहू शकतो.
या सगळ्या गोष्टी जर असतील, आपला तेवढा निर्धार असेल, निश्चय असेल, कितीही अडथळे मध्ये आले तरी सुद्धा आपल्याला तिथपर्यंत पोहोचायचं आहे, हे जर आपण ठरवलेलं असेल तर आपण डेफिनेटली तिथपर्यंत जाऊ शकतो. म्हणून आपल्या सर्वांनाच, विशेषतः माझ्या विद्यार्थी मित्र मैत्रिणींना मी खूप चांगल्या पद्धतीनं शुभेच्छा देऊ इच्छिते की तुमचाही निर्धार असाच कायम राहो, तुमचा निश्चय कायम राहो आणि याच आधाराच्या जोरावर तुम्हाला तुमच्या करिअरमध्ये जेवढी उंची गाठायची आहे तेवढी उंची तुम्हाला निश्चितपणाने गाठता येऊ, हीच शुभेच्छा आपल्या सर्वांना देते आणि इथेच थांबते. थँक्यू सो मच. धन्यवाद मॅडम. अंजलीताई धानोरकर यांनी आपल्याला खूप छान पद्धतीने मार्गदर्शन केलं. आपल्या मनातले आणि आपल्या विद्यार्थ्यांसाठी जे आवश्यक आहे त्या या ठिकाणी सांगितलंय. इतके प्रयत्न करा की अपयशाला कधी मोठं होऊ देऊ नका. डिटर्मिनेशन चेंज एव्हरीथिंग या आपल्या वाक्यांनी त्यांनी विद्यार्थ्यांमध्ये एक नवी चेतना या ठिकाणी निर्माण केली. शिस्तीचं महत्त्व सांगताना मॅडम म्हटल्या, स्वयंशिस्त घेतलेल्या निर्णयाला कायम बळकटी प्राप्त होते. नियोजनाची आखणी जर यशस्वीरित्या केली तर निश्चितच आपल्याला यश मिळतं. आपण कम्फर्ट झोनमध्ये न राहता आपण शिस्तीच्या मनामध्ये राहावं, तसं प्रयत्न आपण करावा असं या ठिकाणी मॅडमनी सांगितलंय. पालकांनाही एक मेसेज दिलाय की सुजाण पालकत्व हे आपल्या मुलांच्या स्वप्नांना बळ देतं. तर मॅडम, आपण या ठिकाणी आल्यात, मी संस्थेच्या वतीने आमच्या सर्वांच्या वतीने आपलं मनपूर्वक आभार मानतो. या ठिकाणी उपस्थित सर्व शेवगावकर विद्यार्थी मित्र या सर्वांचं मी या ठिकाणी आभार मानतो आणि आजचा कार्यक्रम आजच्या अध्यक्षांच्या परवानगीने संपला असं जाहीर करतो. धन्यवाद.